जय शिवराय मंडळी. आज मी लय लांब फिरायला आलेली आहे, म्हणजे धबधबा पाहायला आली आहे. झांबरे पाटील मला अख्ख्या उन्हाळ्यात तर धबधबा नाहीच दाखवला. उन्हाळ्यात आता कोणाच्या बापाने पाणी सोडलं होतं धबधब्यात? मला तुम्ही सांगा बरं, तुम्ही तुमच्या बायको धबधब्यात उन्हाळ्यात दाखवला होता का? धबधब्यात उन्हाळा दाखवला. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, शहरातल्या बायका करायच्या नाही, त्यांना हे सुद्धा कळत नाही. धबधब्यात पाणी उन्हाळ्यात पडत का पावसाळ्यात पडत का हिवाळ्यात पडत का कसं पडत? हे बघ, तू आता लय बोलू नको. मी काय बोलत होते आणि तू पण मध्ये एक वाक्य चुकला. तू म्हणला धबधब्यात उन्हाळा दाखवतो. धबधब्यात उन्हाळा. तसंच माझं पण चुकलं वाक्य. तू बोलून नेऊ नको. अरे, मला असं म्हणायचं होतं की पावसाळा चालू होऊन किती दिवस झाले? जवळजवळ 1 महिना झालाय. आहोंनी ना मला धबधबा दाखवला आणि बहिणीला तर नाहीच दाखवला. का माणसं मला बस डॅमला पाठवणार होते. स्वप्नात नाही. आता इथं प्रॉब्लेम झाला असा, मला धबधबा गाडीवर जायला नाही विषय, बुट वल्ली होते ना माही. बुटवल्ले होते. मी चप्पल आणलेली, काळजी नको करू. तुम्ही जाणार आहे का तिकडं? हा, जाणार आहे. चप्पल पडताना उलटून पालतून तुम्ही काय? अरे, एक तर तू म्हणलाय कुठं, तू घेऊन आलाय कुठं, यांनी आम्हाला अननोन ठिकाणी आणलं. म्हणला चला तुम्हाला अननोन ठिकाण म्हणजे मंडळी तुम्हाला सांगतो मी, इतकं भारी आणि जबरदस्त असं सेक्सी ठिकाण आहे का, नाथ खोळा. सेक्सी. हा, थांबा तुम्हाला दाखवतो. चलो खाली उतरा. बघू नेमकं ठिकाण आहे तरी कुठं, कसं काचावर घ्या. ए बाबा सावकाश, शिवहाळू. आधी काही पाण्यात नाही. ए, झांबरे आणि झांबऱ्यांचे पुत्र रत्न अति घाईतच असतात बर का. काय सांगू तुम्हाला, आवाज तर इतका मस्त येतोय धबधब्याचा, छान, आणि दिसतोय पण नेचर एकदम मस्त.